एवढी सगळी गर्दी पण असं वाटलं की लॉकडाऊन परत लागल. ते का बरं, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. जय श्रीराम पब्लिक, मी तुमचा ब्लॉगर सर्व आहे. पण आपण चाललो आज सकाळी सकाळी कॉलेजला. थोड्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर आपण आपली गाडी बुंगवून आलो होतो कॉलेजला. मग पटकन अजून थोडी गाडी बुंगवून पण आलो होतो पार्किंग मध्ये. आपली गाडी पार्क करून झाल्यानंतर आपण चाललो होतो लेक्चरला. तेवढ्यात आपल्याला आपला मित्र अथर्व भेटला, सोबत चाललो होतो मग आपण लेक्चरला. लेक्चरनंतर आपल्याला खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे आपल्या पोटात एकदम मुंदरी वळवळ करायला लागले होते. मग काय आपण आपल्या हितेशबाई सोबत चाललो होतो जेवायला. मग काय आपण पटकन आलो मेसला. आता आपण डब्याला आणली होती मस्त शेंगदाण्याची चटणी. हितेशबाईचं मस्त क्वालिटी जेवण चाललं होतं आणि पोटात एकदम उंदीर नाचत होते, म्हणून आपण पटापट जेवण करून घेतलं. कारण की वळवळ होती पोटात उंदरांना आज. मग पटापट जेवण करायचं काम चाललं होतं आपलं. पोटात नाचत असलेल्या उंदरांना शांत करून चाललो होतो आपण आपल्या हितेशबाईंसोबत आपल्या लेक्चरला. इकडे तर हितेश आणि श्रुतेश दोघं परेड करत चालले होते लेक्चरला. काय माहिती दोघांना काय झालं होतं आज. लेक्चर वगैरे आल्यानंतर आपण खाली आलो होतो ना, आपल्याला खूप बोर होतं म्हणून आपण टाइमपास करत बसलो होतो. नंतर मग काय आपण आपल्या प्रणवबाईला बाय करून आपण चाललो होतो आपल्या घराकडे. तेवढंच आपल्याला फोन आला की आज आपल्याला थोडं काम आहे, म्हणून आपण थोडा वेळ थांबलो होतो कॉलेजमध्ये. मग काय पटापट आपल्या लोकेशनला गेलो, पटापट आपलं काम केलं, पटापट सगळं आवरण चाललो होतो पार्किंग मध्ये आपल्या गाडीकडे. मग आपण कशा फटक्यात कटक्यात पार्किंग मध्ये पोहोचलो होतो. पटकन आपली गाडी घेतली, आपण आलो होतो कॉलेजच्या बाहेर. आणि हा पब्लिक व्लॉगला लाईक करायला विसरू नका. आणि अशाच नवीन कंटेंटसाठी आताच आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.